नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका स्वामी सेवेकरी दादांना आलेला आपल्या स्वामींचा चित्तथरारक असा अनुभव सांगणार आहे। या अनुभवाला सुरुवात करूया या दादांच्या शब्दात। दादा म्हणतात की माझं नाव डॉक्टर टी.पी. देवरे असे असून मी मालेगाव येथील रहिवासी आहे आणि मला आपल्या स्वामी महाराजांचा अतिशय मोठा असा चित्तथरारक असा अनुभव आलेला आहे। तर मला दिनांक 26 नोव्हेंबर रोजी त्र्यंबकेश्वरला लग्नाला जायचं होतं आणि मी मालेगाव येथे राहतो। तर मग मला लग्नाला 2 दिवसासाठी जायचं होतं। तर मी माझा ड्रायव्हर नेमका त्यावेळेस आलेला नव्हता आणि म्हणून आहे ना मग मला लग्नाला बिना ड्रायव्हरचं स्वतःच गाडी ड्राईव्ह करावी लागणार होती। तर मग नेहमीप्रमाणे मी सकाळी सकाळी लग्नासाठी निघालो। म्हणजे माझ्या घरात आहे ना स्वामी महाराजांचं छोटंसं मंदिर आहे आणि मी एक छोटासा स्वामी सेवेकरी आहे आणि माझी जी पत्नी ना ती अगदी म्हणजे निष्ठावंत स्वामी सेवेकरी आहे। तर सकाळी नेहमीप्रमाणे मी स्वामींची पूजा केली, स्वामींची आरती केली आणि मग मी निघालो। तर मी माझ्या पत्नीला बोललो, चल बा येतो मम्मी, असं मला म्हणायची सवय। मी कधी पण घराच्या बाहेर निघताना ना पत्नीला येतो असं म्हणतो नेहमी। तर मग मला माझी पत्नी बोलली की ठीक आहे तुमच्याबरोबर ड्रायव्हर नाहीये परंतु मग तुम्ही रक्षा लावली का, असं माझी पत्नी मला बोलली। आता मग मी पत्नीला बोललो, हो मी रक्षा लावलेली, जी आपली अगरबत्ती वगैरे लावलेली असते बघा स्वामी महाराजांना आपण, तर ती स्वामींची रक्षा मग मी कपाळी लावलेली होती। आणि मग असं म्हणून मग मी घराच्या बाहेर पडलो आणि ज्यावेळेस माझा म्हणजे घराच्या बाहेर मी निघतच होतो त्यावेळेस माझ्या पत्नीने ना स्वामी महाराजांना मनोमन अशी प्रार्थना केली की स्वामी महाराज आज माझ्या पतीसोबत ड्रायव्हर सुद्धा नाहीये, त्यांना स्वतःच गाडी ड्राईव्ह करावी लागणार आहे आणि स्वामी महाराज प्लीज तुम्ही माझ्या पतीसोबतच राहा, असं माझ्या पत्नीने मनोमन प्रार्थना केली। आणि मी पण मग घराच्या बाहेर निघालो। मग गाडी ड्राईव्ह करत करत मग मी स्वतः एकटा त्र्यंबकेश्वर पर्यंत आलो। मग त्र्यंबकेश्वरला 2 दिवस राहिलो मी, असं लग्न वगैरे सगळं अटेंड केलं आणि मग मी निघालो त्र्यंबकेश्वर वरतून। मग त्र्यंबकेश्वर वरतून लग्न वगैरे आटपून निघाल्यानंतर साधारण मग मी चांदवडमध्ये आलो। चांदवडचा जो घाट आहे त्या चांदवडच्या घाटात आलो आणि चांदवडच्या घाटामध्ये माझ्या पुढे ना एक कंटेनर चालत होता आणि त्या कंटेनरच्या मागे माझी गाडी होती आणि अचानक आम्ही दोघं म्हणजे चालत असताना अचानक मध्ये मोटरसायकल आली आणि मोटरसायकल आल्यामुळे माझा इतका मोठा ऍक्सिडेंट झाला की माझी गाडी पूर्णपणे डॅमेज झाली आणि गाडीमधील ज्या एअरबॅग होत्या त्या दोन्ही एअरबॅग उघडल्या आणि त्या दोन्ही एअरबॅग उघडल्यानंतर मग मी स्वतःला म्हणजे आवाज इतका मोठा होता त्या ऍक्सिडेंटचा, अक्षरशः आजूबाजूला धुराळा तयार झाला आणि दोन्ही एअरबॅग उघडल्या आणि मी बघितलं स्वतःला तर मी पूर्णपणे सेफ होतो त्या गाडीमध्ये। म्हणजे एवढा मोठा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा मला काहीच झालेलं नव्हतं परंतु दोन्ही एअरबॅग मात्र उघडलेल्या होत्या। आणि मग जेव्हा ऍक्सिडेंट झाला मी माझ्या स्वतःकडे बघितलं, मला काहीच झालेलं नाही असं जेव्हा मी बघितलं तेव्हा मी घाईघाईने सीट बेल्ट काढला आणि घाईघाईने गाडीच्या बाहेर आलो। गाडीच्या बाहेर आल्यानंतर मग मी आहे ना माझ्या पत्नीला पहिले व्हिडिओ कॉल केला आणि तिला सांगितलं की अगं गाडीचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे पण तू काही घाबरू नको, मी पूर्णपणे सेफ आहे, बघ मला काहीच झालेलं नाही, असं मी व्हिडिओ कॉलमधून मला स्वतःला पूर्णपणे माझ्या पत्नीला मी व्हिडिओ कॉलमधून दाखवून दिलं की मी अगदी व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे तू काहीच घाबरू नको। पत्नीसोबतचा व्हिडिओ कॉल मी कट केला आणि इकडे तिकडे बघू लागलो। तेवढ्यात 2 जळगावकडे जाणाऱ्या ज्या कार होत्या त्या कार माझ्या शेजारी येऊन थांबल्या आणि त्यातील माणसं अक्षरशः इतकी पटापट उतरली वर माझ्याकडे आली आणि मला विचारायला लागली गाडीमध्ये आतमध्ये पण कोणी आहे का। ते माझ्या मदतीसाठी धावून आली त्या व्यक्ती ज्या कारमधल्या होत्या त्या। तर मी म्हटलं नाही आतमध्ये कोणीच नाही, मी एकटाच होतो। तर मग त्या व्यक्ती माझ्याकडे एकदम आश्चर्याने बघू लागले। त्या म्हटल्या की बापरे सर तुमचा इतका मोठा ऍक्सिडेंट झाला तरी तुम्ही इतके स्टेडी कसं काय। म्हणजे त्यांना एकदम आश्चर्य वाटलं, गाडी तर पूर्ण डॅमेज झालेली तरी ह्या माणसाला थोडं सुद्धा कुठे खरचटलेलं नाही, त्यांना फार आश्चर्य वाटलं। आणि ते मला बोलू लागले, सर गाडीमध्ये जर कोणी नाहीये तर मग तुमच्या गाडीच्या 2 एअरबॅग कसं काय उघडल्या। तर मी म्हटलं हो ना मला पण काही कळत नाहीये, गाडीमध्ये मी एकटाच होतो तरी 2 एअरबॅग कसं काय उघडलेले आहे। तर त्या माणसांना इतकं आश्चर्य वाटलं आणि ते म्हटले बापरे सर तुमचा इतका मोठा ऍक्सिडेंट झाला ना की ते बघून आमचं थरक व्हायला लागलं, बघा आम्ही अजूनपर्यंत आमच्यामध्ये कापरं भरलेलं आहे आणि
तुम्ही मात्र एकदम व्यवस्थित आहात, म्हणजे खरंच हे काहीतरी अद्भुत आहे, चमत्कारिक आहे सर, तुम्हाला साक्षात कुठल्या तरी देवानेच वाचवलेलं आहे, असं ते मला बोलू लागले ते कारमधली माणसं. आणि मग त्यावेळेस खरंच म्हणजे माझ्या मनात लगेच माझ्या स्वामींचाच विचार आला की मला यातून दुसरं तिसरं कोणी नाही तर माझ्या स्वामींनीच वाचवलेलं होतं. आणि ती जी दुसरी एअरबॅग उघडलेली होती ती माझ्या स्वामींमुळेच उघडलेली होती. कारण की जेव्हा मी घरातून बाहेर निघालेलो होतो तेव्हा माझ्या पत्नीने मनोमन माझ्यासाठी प्रार्थना केलेली होती की आज ड्रायव्हर नाहीये स्वामी महाराज, आज तुम्ही माझ्या पती सोबत जा असं. आणि माझे स्वामी महाराज खरंच माझ्या सोबतच आलेले होते आणि त्यांनी मला इतक्या मोठ्या कार ऍक्सिडेंट मधून वाचवलेलं होतं. आणि म्हणून त्या कारच्या 2 एअरबॅग उघडलेल्या होत्या हे माझ्या पूर्णपणे लक्षात आलं. कारण की ती जी दुसरी एअरबॅग उघडलेली होती त्यातून स्वामींनी त्यांचं अस्तित्व मला दाखवून दिलेलं होतं की बाळा मी तुझ्या सोबतच आहे आणि मी तुझ्या सोबतच होतो, असं दुसऱ्या एअरबॅग मार्फत माझ्या स्वामींनी मला संकेत दिलेला होता. त्यानंतर मग नाशिकहून माझ्या मित्राची गाडी येत होती आणि मग त्या मित्राच्या गाडीमध्ये बसून मी मालेगावला माझ्या घरी गेलो. आणि मग घरी गेल्यानंतर माझ्या सौने जेव्हा मला बघितलं तेव्हा माझी सौ म्हणजे माझी पत्नी अक्षरशः ढसाढसा रडायला लागली. तिने घाईघाई माझ्यावरतून भाकरीचा तुकडा ओवाळला, माझं औक्षण केलं आणि मला सांगू लागली की बघा तुमचा दारातून बाहेर पायच पडत होता त्याच वेळेस मी माझ्या स्वामी महाराजांना प्रार्थना केली होती की स्वामी महाराज तुम्ही माझ्या पती सोबतच राहा असं म्हणून. आणि खरंच आज तुम्हाला माझ्या स्वामींनीच वाचवलेलं आहे असं म्हणून माझी पत्नी ढसाढसा रडू लागली. आणि खरंच मलाही माहिती होतं की मी एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून जो वाचलेलो होतो तो फक्त आणि फक्त आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांमुळेच. तर बघा इतका छान आणि इतका चित्तथरारक असा अनुभव या दादांना आलेला आहे. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेही लिहा. तुमचे जर स्वामी सेवेविषयी काही प्रश्न असतील, स्वामी सेवा कशी करायची, त्याचसोबत जर तुमच्या काही आर्थिक, आरोग्याच्या, शैक्षणिक काही समस्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या या समस्यांवर आपल्या गुरुमाऊलींचे प्रभावशाली असे उपाय दिले जातील की जे केल्याने तुम्हाला नक्की फायदाच होणार. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.